छत्रपती शिवाजी महाराज हे 4 फुटाचे होते हे बोलणारा जितेंद्र आव्हाड तुम्हाला चालतो. स्वतःला जाणता राजा बोलून घेणारा शरद पवार तुम्हाला चालतो. औरंग्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारा तो सबकाळ तुम्हाला चालतो. पण आता काल परवा धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक किस्सा सांगताना थोडीशी चूक झाली. त्याच्यावर त्यांनी जाहीर माफी सुद्धा मागितली. बागेश्वर बाबा हे कट्टर हिंदू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जाणून बुजून कधीच करणार नाही. त्यांच्याकडून चूक झाली, त्यांनी ती मान्य सुद्धा केली आणि खूप मोठे ते शिवभक्त सुद्धा आहेत. पण काहींनी काय केलं, बागेश्वर बाबाला एवढ्या खालच्या दर्जावर बोललं गेलं की खरंच मला मान्य आहे ते ठीक आहे. त्यांनी माफी मागितली, त्यांच्याकडून चूक झाली. इतिहास वाचताना प्रत्येकाकडून जर चूक होते तर त्यांच्याकडून सुद्धा झाली. पण जर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातील नेते या चुका मुद्दामून करत असतील तर त्यांना तुम्ही माफ कसं करू शकता? मी बागेश्वर बाबाचं समर्थन नाही करत. कोणीही ही चूक केलीच नाही पाहिजे. पण लक्षात ठेवा, ते सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांनी त्यांची चुकी मान्य सुद्धा केली, माफी सुद्धा मागितली. लक्षात ठेवा, कोणालाच सोडायचं नाहीये. मग महाराष्ट्रातील ते कितीही मोठे नेते असोत, कोणाला सोडू नका. शिवभक्त आहोत तर कट्टर शिवभक्त राहा आणि कोणालाच सोडू नका. जय श्रीराम, जय शिवराय.